शिक्षकों को गैर शैक्षणिक कार्यों से मुक्त करने, टीईटी और बीएलओ ड्यूटी से छूट तथा संविदा भर्ती बंद करने की मांग को लेकर यवतमाल में राज्यव्यापी स्कूल बंद आंदोलन किया गया। बड़ी संख्या में शिक्षकों ने जिला परिषद और कलेक्टर कार्यालय पहुंचकर सरकार के खिलाफ प्रदर्शन किया। आमचं तेच म्हणणं आहे की या मूलभूत गरजा जशा आपल्याला नित्यांत आवश्यक आहे त्याचप्रमाणे आमच्या लहान विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षणाची ही मूलभूत गरज पूर्ण व्हावी आणि त्यांची जी विद्येची भूक आहे ती पूर्ण होत नाही आहे। कारण आमच्या मागे अनेक अशैक्षणिक कामे लावलेली आहे। त्यातल्या त्यात आता शैक्षणिक कामे लावताच आमच्या मागे टीईटी सुद्धा तुम्ही पास व्हावी, जेव्हा की आम्ही आधीच तत्सम सर्व परीक्षा पास झालेलं असताना आम्हाला टीईटी पास व्हावी असं म्हणजे मुद्दाम केला गेलेला आहे, जेव्हा की आम्ही तशा प्रकारची परीक्षा पास झालेला आहे। हा मुद्दा। दुसरी गोष्ट की मग तो टीईटी पास करायची आहे तर मग तो पास करण्यासाठी तेवढा वेळ आम्हाला मिळाला पाहिजे। जर आम्हाला याच अशैक्षणिक कामात गुंतवून ठेवलं तर आम्ही टीईटीची परीक्षा कशी पास व्हावी, किंवा आम्ही असं का समजू नये की आमच्या विरुद्ध हे षडयंत्र रचण्यात येत आहे, एकीकडे काम देण्यात येत आहे, एवढं काम देण्यात येत आहे। कोणत्याही माणसाला तुम्ही विचार करा, 8 तास झोप, 8 तास विश्रांती, 8 तास मनोरंजन ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहे का नाही। मानसशास्त्रानुसार म्हणा किंवा जे मानसशास्त्र आम्हाला शिकवलेलं आहे त्या मानसशास्त्रानुसार 8 तास झोप, 8 तास विश्रांती आता, परंतु तो आरामसुद्धा आम्हाला भेटू दिला जात नाही आहे। आम्हाला अभ्यासाला सुद्धा मग टीईटी पास व्हायची तर वेळ भेटू दिले जात नाही आहे। हे आंदोलन आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक याच्यासाठी ठेवलं, आम्हाला विद्यार्थ्याचं नुकसान करणं हा आमचं उद्दिष्ट नव्हतं, परंतु एक दिवसाच्या नुकसानानं काय फरक पडते हे प्रशासनाला माहीत पडावं। आज कसे एकदम जागृत झालं की बाबा एक लगेच कॉन्फरन्स सुरू झाल्या, VC सुरू झाल्या, ह्या सगळ्या आमच्या आंदोलनाचं प्रतीक आहे। याच्यामुळं सरकारमध्ये खळबळ माजलेली आहे एक दिवसाच्या या आंदोलनामुळं, आणि अशीच खळबळ आपण याच्यानंतरची खळबळ आम्ही विद्यार्थ्यांची शाळा बंद करणार नाही, तर आम्ही आमच्या ज्या विशिष्ट पद्धती आहे, वेगवेगळ्या पद्धती, असहकाराच्या पद्धती, त्या पद्धतीने लढून शासनाला आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि ते त्यांना पूर्ण करावंच लागेल। विद्यार्थ्यांना शिकू द्या आणि शिक्षकांना शिकू द्या ह्या विशेष मागणीसाठी, कारण शिक्षकांकडे अनेक प्रकारचे कामं लादलेले आहे शासनानं, म्हणून त्याला वर्गावर पूर्ण वेळ राहता येत नाही आणि त्या कामामुळे अत्यंत उन्हाळ्यातसुद्धा लोक त्रस्त झाले आणि आता नुकत्याच शाळा लागल्या तर सर्व शिक्षक लोक त्रस्त झाले। त्यामुळे महाराष्ट्रात संपूर्ण शाळा बंद आंदोलन हे मध्यवर्ती संघटनेनं पुकारलं। त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्व संघटना सहभागी झाल्या आणि त्यांनी आजचं हे आंदोलन मोठ्या प्रमाणात केलं। या आंदोलनाला जिल्हाभरातील सर्व शिक्षक उपस्थित राहिले आणि आपलं आंदोलन यशस्वी झालं। या विशेष मागणीसाठी आमचं आंदोलन निवेदनाद्वारे आज आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्या वतीनं सामूहिक रजा आंदोलन आयोजित केलं आहे। त्याचाच परिपाक म्हणून यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा मध्यवर्ती संघटनेच्या मार्फत सर्व संघटनांना सोबत घेऊन आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। आणि आम्हाला आजच्या या आंदोलनातून एकच मागणी आहे की शिक्षकांकडे असलेले जे अशैक्षणिक कामे आहेत, इतर शिक्षण सोडून, शिकवणं सोडून आम्हाला इतर कामं जे लादलेली आहेत ते कामं आमच्याकडून काढून घेण्यात यावी, हीच आमची प्रमुख मागणी आहे। काय नाव तुमचं? मी श्याम पहुरकर, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शिवाजीराव पाटील पर्यंत।